आज ड्रायव्हर असल्यामुळं गर्दी असू शकते, पण बघू आपण होतंय काय नाही तुम्हाला कळलंच व्हिडिओमध्ये पुढं. असंच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करा. असंच नवीन नवीन ब्लॉग टाकायचा ट्राय करू, जास्तीत जास्त कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील. इकडचा रोड चांगला आहे. काल आम्ही पुण्यावरनं आलो, एकदम भंगार चोट रोड होता तो. म्हणजे हायवे काही हालाच्या लायकीचा नाही. इकडचा रोड एक चांगला आहे. असेच रोड गडकरीजींना सांगा की सगळीकडे तर पसरू द्या. गडकरीजींना हीच विनंती, असलेच रोड सगळीकडे असू द्या. पावसाळा झालाय त्याच्यामुळे आता व्ह्यू पण चांगला आहे, एक नंबर व्ह्यू आहे. आपण कालच व्हिडिओ बनवणार होतो, पण आपण सगळी तयारी केली आणि नंतर आपल्या लक्षात आलं की आपल्याकडे माईकच नाही. त्याच्यामुळं कालचा व्हिडिओ काय बनवू शकला नाही. पण आता आपण पूर्ण तयारी करणार आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला एकदम प्रॉपर सेटअपनुसार मोठं ब्लॉग येणार. तर मागच्या ब्लॉग होता तो आपला पुण्यावरनं आपण छत्रपती संभाजीनगर हा बनवणार होतो. चालेल, आता कसं आहे नवीन सुरुवात आहे, सुरुवातीला अडचणी येतच राहतील. तर तुम्ही हा बघू शकता दौलताबाद किल्ला. आपण किल्ल्यापर्यंत आलेलो आहे. आज आपण किल्ल्याला नाही जाणार, किल्ल्याचा ब्लॉग येईल लवकरच. किल्ल्याचा ब्लॉग बनवू आपण. काहीतरी तांत्रिक अडचणी होत्या काल, तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला ब्लॉग करता आला नाही, नाहीतर 100% आपला ब्लॉग आला असता. चालेल, आता आजचा ब्लॉग येईल तुम्हाला. बघ कसा वाटतोय सांगा कमेंट करून. हा रोड वाटतं किल्ल्याकडे जातोय. आपण नाही जाणार किल्ल्याकडं, आपल्याला दुसरीकडे जायचंय. तुम्हाला माहितीच आहे, आपण थंबनेल ते बघितलंच असेल की आपला आजचा ब्लॉग कोणता आहे ते. किल्ला भारी आहे बरं का, पण किल्ला एक नंबर आहे. लय दिवस झाला आता गेलो नाही. लहानपणी गेलो तो सहलीला, ते यायचं सारखं. आमची शाळा इकडेच आणायची सहलीला. शाळेचा काय खर्च होत नव्हता शाळेकडनं, त्याच्यामुळं चला दौलताबादचा किल्ला. सहल निघली की चला दौलताबादचा किल्ला. त्याच्यामुळं लई वेळा आलोय दौलताबादच्या किल्ल्याला. पण किल्ला एक नंबर आहे, बघण्यासारखा आहे. मला कधी जमलंच नाही आमच्या इकडं आणि किल्ला पण बघा. बाकीच्या पण फिरण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, त्या आपण आता करूच सगळ्या. एक आपल्याला महाराष्ट्र फिरायचं आहे, सगळं करायचं आहे आपल्याला. महाराष्ट्र, भारत, विदर्भ, मध्य महाराष्ट्र सगळं करू आपण. आपला भाऊ पण सोबत राहील. आपल्या भाऊ जर काम असलं त्याला तर आपण एकटं फिरू आपण. किल्ला बघू शकता तुम्ही. ते बघा, इथनं किल्ल्याची एंट्रन्स आहे वाटतं. आता इकडं दाखवू शकत नाही म्हणून. इथं पार्किंग आहे आणि इथं एंट्रन्स आहे किल्ल्याचा. इथं पार्किंग, हा किल्ल्याचा एंट्रन्स म्हणजे इकडूनच आहे. किल्ला चालत जावं लागतं आपल्याला, 1-1.5 किलोमीटर चालत जावं लागतं आणि नंतर परत चढावं लागतं किल्ला. आणि समोरचा व्ह्यू असा आहे. व्ह्यू एक नंबर आहे. वातावरण पण एकदम मोकळं आहे, भारी वाटतंय. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात बाईक चालवायला भारी वाटतं. उन्हाळ्यात नको वाटतं, जीव निघतोय सगळा. हवाने नको झाले. बघू शकता भरपूर पर्यटक येतात. पोहोचलेलो आहे. अजून एक 4 का 5 किलोमीटर बाकी आहे. 10 मिनिटात आपण पोहोचल आपल्या डेस्टिनेशनला. इकडं पूर्ण तुम्ही बघू शकता. धुळे 126, अजिंठा 103 आणि वेरुळ 103. वेरुळ आणि ते पण जवळचे पूर्ण.
जाता आलं तर जाऊ, नाहीतर नाही, कारण होणार नाही एका दिवसात. आता आपण निघलो 3 वाजता, आपल्याला लवकर जाग आली निघायची. प्लॅन होता कालपासनं, काय दोघं पण उठलो नाही लवकर. बघू शकता मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण यालो अजिंठा का वेरूळ कुठंतरी पोहोचलोय. 1 मिनिट सांगतो, वेरूळ लेणीला आपण पोहोचलोय आता. बघू शकता तुम्ही गर्दी, आठवडे 7 दिवस 12 महिने गर्दीत असते इथं. वर्ल्ड हेरिटेज साईट आहे वाटतं हे, मला काही एवढं माहीत नाही, पण इथनं एंट्रन्स आहे. तर तुम्ही तिकीट काढून आज जाऊ शकता, पण आता आपण जाणार नाही आहे, कारण तिथं फिरायचं म्हटलं की पूर्ण दिवस जातो. आपण एक स्पेशल याचा एक ब्लॉग बनवू. तेव्हा मुलांची सहल पण आलेली आहे, आम्ही पण असंच बारीक होतो तेव्हा यायचं सहलीला. तेव्हा वाटायचं मोठं झालं की फिरू, पण आता असं वाटतं तेव्हाच बरं होतं. तिकडं तरी फिरायला भेटायचं, घरनं पैसे द्यायचे. आता लय अवघड झालंय सगळं. हळू बाबा, लय दिवसानंतर आलोय मित्रांनो इकडं. मी इकडचं आहे, इकडंच फिरणं व्हायना मला. त्यात आपल्या घराजवळच मंदिर, आपल्याला सर्वात शेवटी दर्शनाला जाते आपण, तसं झालंय. जवळचे ठिकाणं राहिले लांब लांबच हिंडतं, लांब लांब पण हिंडतं आहे ना, जवळ तर लांबच राहिले. तर आता आपण सगळं करायचं आहे आपल्याला. आता हळूहळू जवळ लांब सगळीकडे फिरू, काश्मीर टू कन्याकुमारी सगळं करू. आपण पोहोचलोय मित्रांनो कृष्णेश्वर मंदिराजवळ. आपण आता पार्किंग बघू कुठं तरी, गाडी पार्क करू आणि जाऊ दर्शनाला. तुम्हाला दाखवलंच मी दर्शन, ते तिथं आतमध्ये मोबाईल नेऊ द्यात का नाही सांगता येत नाही. तिथं पार्किंग घ्या वाटतं. आता इथं बघू पार्किंग करू आपण. गाडी कृष्णेश्वर मंदिरापाशी पोहोचलोय, गाडी ते पार्क केली आपण मागच. आता जाऊ, बघू एंट्रन्स कुठं नाही, जाऊ मस्तपैकी दर्शन घेऊ. तुम्हाला दाखवतो मी दर्शन ते कसं होतंय. आपण 2 जण आहे आत्ता, भाऊ पण आला आपल्यासोबत. तुम्हाला मी सांगितलंच, गाडी चालत होता भाऊ. हे बघू शकता कृष्णेश्वर मंदिराचा बोर्ड, इकडं मंदिर आहे. मंदिराकडे आपण चाललोय आता. मंदिर जवळ दिसतंय मंदिराकडं. आता दर्शन झालंय मित्रांनो आपलं. आता आपण पेढा घेऊन निघालोय आपलं पार्किंगकडं जाऊ, गाडी काढू. दर्शन 1 नंबर झालं, जास्त वेळ नाही लागला आपल्याला दर्शनाला. 1 अर्धा पाऊण तास दर्शन झालं. दर्शन पण चांगलं झालं, 1 नंबर वाटते दर्शन घेऊन. आता जाऊ पार्किंगला, गाडी काढू आणि जाऊ. आता वाजले 4, आपल्याला घरी जायला वाजतील 5 साडेपाच वाजतील. आता गाडी पार्क केली इथं, तुम्ही बघू शकता. तर इथनं आपल्याला चालत जायचंय. मंदिर कोणचं आहे दादा? एलोरा केव्ज मंदिर, कैलास टेम्पलला जायचं आहे आपल्याला आता. मित्रांनो आपण काढलेत आता तिकीट काढलेले आहेत आपण. तिकीट दाखवतो तुझं पण. तिकीट दोघांनी काढलेत. आता जाऊ आत बघू. कैलास मंदिरच बघणं होईल आता, तेवढं बघू. एंट्री झाली आतील आपल्यात. तिथं तिरंगा बघू शकता तुम्ही, तिरंगा आहे. आता मस्तपैकी आत जाऊ. हो तू पहिल्यांदा येतोय का? हो भाऊ. पहिल्यांदा. मी पण आता लय दिवसांनी येतोय, मलाच आठवत नाही किती दिवसांनी येतोय ते. चांगलं आहे, मस्त आहे.
आपण आता आलेलो आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. इकडं कैलास मंदिर आहे, मागचं कैलास मंदिर आहे. इथनं या गुफा आहे. इथं कचरा बघा, लोक काही सुधारणारे नाही आहेत. कुठे गेले तरी कचरा करणारच आहेत. तर मागं तुम्ही बघू शकता. जाऊ आता आपण काही टुरिस्ट गाईड ते घेतला नाही. आपणच माहिती घेऊ. तुम्ही आता तुम्हाला दाखवतो मी. आता मी तुमचा टुरिस्ट गाईड होतो. तिथे एंट्रन्स आहे. एंट्रन्सवर ना आता आल्यावर आपल्याला इकडं बसायच्या जागा आहेत वाटतं. पुढं आता मित्रांनो आपलं झालंय आता फिरून. संध्याकाळ झाली आपल्याला परत यायला. आता जाऊ आपल्या पार्किंगकडे गाडी काढू आणि जाऊ आता कुठेतरी मस्तपैकी एक चहा पिऊ आपण कुठेतरी चांगली चहा पिऊ आणि नंतर निघू पुढं. चहाला थांबल्यावर मी दाखवलंच तुम्हाला. आता आपण घरी चाललोय. संध्याकाळ झाली आपल्याला निघायला. थोडा उशीर झाला. लवकर निघलं पाहिजे होतं पण आता उशीर झालाय. थंडी पण जोरात वाजते. काय आम्ही स्वेटर आणलं नाही, जर्किंग आणलं नाही, काही नाही. तसे छोट आलोय. आता मित्रांनो आम्ही आलोय आता घरी. आता वाजले 10. आपण ब्लॉगचा एंड केला नव्हता म्हणून म्हटलं ब्लॉगचा एंड करावं. तर ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काय चुकलं असेल तर सांगा. कमेंट बॉक्स आहे आपल्या त्यासाठी. आता इथंच एंड करतो. भाऊ पण आहे इथंच आपल्यासोबत. आणि भेटू आपण डायरेक्ट आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. भेटू मग चला.